नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 14 फेब्रुवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर आपण थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर थाई पुसम उत्सव 2025 कोणत्या राज्यात सुरू झाला? तर तामिळनाडू या राज्यामध्ये। पुढील प्रश्न होता कालचा, तर भारत आणि कोणत्या देशामध्ये सायक्लोन 2025 लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला होता? तर भारत आणि इजिप्त या। यानंतर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आलेले आहे? तर 85वे स्थान। यानंतर पुढील प्रश्न पाहूया, तर सॅम नुजोमा हे कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते? तर ज्यांचे नुकतेच निधन झाले? तर नामिबिया या। यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील 2 दिवसीय परिषद कोठे सुरू झाली? तर फ्रान्समध्ये। यानंतर पुढील प्रश्न, तर 100 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता प्राप्त करणारा भारत हा कितवा देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर चौथा देश। कितवा? तर चौथा देश बनला आहे। यानंतर भारताने कोणत्या वर्षापर्यंत लिम्फॅटिक फिलेरियासिस मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर 2027 पर्यंत। यानंतर अलीकडेच मुंबई ओपन 2025 टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? तर जिल टिचमनने जिंकलेली आहे। यानंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेचा विंग्स रायडर हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर पूर्व कमांडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणता दिवस अमेरिकेचा गल्फ डे म्हणून ओळखला आहे? तर 9 फेब्रुवारी हा दिवस। यानंतर ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग्स 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले? तर 3रे स्थान मिळाले आहे। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 96वे स्थान आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 11 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झालेल्या 2024 भ्रष्टाचार धारणा निर्देशकांमध्ये 180 देश किंवा प्रदेशांमध्ये भारत 96व्या क्रमांकावर आहे। तर भ्रष्टाचार धारणा निर्देशकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या स्तरांवर आधारित 180 देश किंवा प्रदेशांची क्रमवारी आहे। तर डेन्मार्क सलग 7व्यांदा निर्देशकांत अव्वल आहे आणि सर्वात कमी भ्रष्ट देश मानला गेलेला आहे। तर करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 वर जगातील टॉप सर्वात कमी भ्रष्ट देश पाहूया। तर डेन्मार्क 90 अंकांसह, फिनलंड 88 अंकांसह, सिंगापूर 84 अंकांसह। आणि ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या जर्मनी स्थित NGO ने जारी केले आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिली दिवा मार्कर लस तयार केलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी लंपी व्हायरस या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या बायोवेट कंपनीने भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच ICAR च्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे, ज्याला बायो लिम्पी व्हॅक्सिन असे नाव देण्यात आलेले आहे। तर लिम्पीला लंपी त्वचा रोग असेही म्हणतात। तर हा गुरांमधील एक संसर्गजन्य रोग आहे, जो पॉक्स विरिडे कुटुंबातील विषाणूंमुळे होतो। यानंतर मित्रांनो, याला निथलिंग व्हायरस असेही म्हणतात। तर हा विषाणू डास, कीटक आणि इतर चावणाऱ्या कीटकांद्वारे पसरत आहे। पुढील प्रश्न, युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजेच FAO ने कोणत्या देशात उग्बाड हवामान प्रतिबंधक कृषी प्रकल्प सुरू केला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए सोमालिया या। कोणत्या? तर सोमालिया। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हणजे FAO ने सोमालियामध्ये उग्बाड हवामान प्रतिबंधक कृषी प्रकल्प सुरू केला आहे। तर या 7 वर्षांच्या हवामान लवचिक कृषी प्रकल्पाचे उद्दिष्ट
सोमालियातील असुरक्षित समुदायासाठी हवामान अनुकूलता आणि लवचिकता वाढवणे हा आहे. यानंतर महत्त्वाची टीप पाहूया तर हा प्रकल्प ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर झाला. तर सोमालियाविषयी महत्त्वाची माहिती, राजधानी आहे मोगादिशू, चलन आहे सोमाली शिलिंग आणि सध्याचे राष्ट्रपती हसन शेख मोहम्मद हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर भूपेंद्र यादव यांनी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025 ला कोणत्या देशात संबोधित केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए UAE या देशामध्ये. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 12वी आवृत्ती दुबई UAE येथे फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाली. तर हा 4 दिवसांचा कार्यक्रम जागतिक विचारवंत, तज्ज्ञ आणि निर्णय घेणाऱ्यांना एकत्र आणेल. तर भारताचे प्रतिनिधित्व भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री यांनी केलेला आहे. यानंतर 12व्या जागतिक सरकारी शिखर परिषदेची 2025 ची थीम भविष्यातील सरकारांना आकार देणे ही आहे. तर UAE विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी अबुधाबी, चलन UAE दिरहाम आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, पंकज अडवाणीने स्कूनर चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या क्रमाने राष्ट्रीय सुवर्ण जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 36व्या क्रमाने. कोणत्या? तर 36व्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर पंकज अडवाणीने यशवंत क्लब इंदोर येथे झालेल्या भारतीय स्कूनर चॅम्पियनशिप मध्ये 36वे राष्ट्रीय विजेतेपद आणि 10वे पुरुष स्कूनर विजेतेपद पटकावले आहे. तर अडवाणींनी ब्रिजेश दमानी यांचा पराभव केला. पुढील प्रश्न, जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 38वे स्थान. कितवे? तर 38वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स म्हणजे LPI 2023 नुसार भारत आंतरराष्ट्रीय शिपमेंट श्रेणीमध्ये जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर आणि लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स स्कोअर मध्ये एकूण 38व्या स्थानावर पोहोचलेला आहे. तर भारतीय बंदरांनी टर्न अराउंड टाइम मध्ये मोठी सुधारणा नोंदवलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड म्हणजेच RCPL ने कोणत्या क्रिकेटरच्या सहकार्याने स्पिनर स्पोर्ट्स ड्रिंक लॉन्च केलेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए मुथय्या मुरलीधरन या. कोणत्या? तर मुथय्या मुरलीधरन. तर यानंतर पुढील प्रश्न, तर जानेवारी 2025 चा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार नुकताच कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जोमेल वॅरिकनने जिंकलेला आहे. कोणी? तर जोमेल वॅरिकन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर वेस्ट इंडिजच्या जोमेल वॅरिकन आणि ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी यांनी जानेवारी 2025 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकलेला आहे. तर पुढील प्रश्न, 2027 मध्ये पहिल्या ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेमचे उद्घाटन नुकतेच कोणत्या देशात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सौदी अरेबिया या देशामध्ये. कोणत्या? नुकतेच? तर सौदी अरेबिया. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर पहिले ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेम्स 2027 मध्ये रियाद, सौदी अरेबिया येथे आयोजित केले जातील. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उद्दिष्ट ऑलिम्पिक व्हर्च्युअल मालिकेच्या यशानंतर स्पोर्ट्सद्वारे तरुण प्रेक्षकांना जोडण्याचे आहे. यानंतर पुढील प्रश्न 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर कोणत्या अभिनेत्याला फ्रान्सचे प्रतिष्ठित एरोनॉटिक्स पदक मिळालेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी टॉम क्रूज या अभिनेत्याला. कोणत्या? तर टॉम क्रूज या. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर टॉम क्रूजला एरो क्लब डी फ्रान्सने ग्रॉन्डे मेडाईलने विमान चालन आणि प्रेरणादायी भविष्यातील वैमानिकांना दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मानित केले आहे. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांनी नक्कीच या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील 2 दिवसीय परिषद कोठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.